दादांनो, मी आता आहे एक्सप्रेसला मुंबई दिल्ली एक्सप्रेसला. तर विषय असा आहे की माझ्या एक जवळच्या मित्राची गाडी टिरिंगचा पाईप फुटून मधल्या कठड्यात गेली सेंटरला. तर नुकसान कुणाचंही होऊ नये, माझा दोस्तच नाही दुश्मन पण असू द्या, त्याचं पण नुकसान होऊ नये. मला एकच दाखवायचं आहे की काय झाल्यानं काय होतंय, कधी आपल्या आयुष्याला आपण कधी मुक्तो नाही सांगता येत नाही. तर चला एक मिनिट या. बघा गाडी तिथनं गळी पुसली, तिथनं दाखव. टिरिंगचा पाईप इथं फुटला बघा पाठीमागं, तिथनं गाडी घुसली, ती डायरेक्ट इकडे मध्ये शिरली. तर खरा विषय काय झाला हे बघा, इथला जो टिरिंगचा पाईप आहे, टिरिंगचा पाईप कोणचा फुटलाय पाठीमागे का दाखव, ते फुटलेला दाखव ना. तर ते पाईप फुटल्यामुळं आता जर मागायचा इथला जो टिरिंगचा पाईप आहे, ते पाईप फुटल्यामुळं टिरिंगचं जे बॅलन्स असतं त्याचं हे झालं, निकामी झालं. निकामी झाल्यामुळं नशीब चांगलं त्या भावाचं माझ्या, तो पण माझा दोस्तच आहे, पण त्याचं नशीब चांगलं, गाडी लेफ्ट साईडला गेली असती तर भरपूर खड्डा आहे खाली दाखव म्हणजे, आणि रस्ता वर भरलेला आहे, इतका खड्डा आहे खाली सांगायचं की नाही. नशीब चांगलं त्याचं, गाडी आपली मधल्या पट्ट्यात आली काय ना, एक टायर एक फुटला आहे आणि एखादा क्रेन लावल्यामुळे थोडंफार नुकसान झालंय. नशीब चांगलं आहे त्याचं, काहीही झालेलं नाही. पण जे आपले ड्रायव्हर भाव आहेत सगळे, त्यांनी थोडं आपल्या गाडीचं जर घोटाळा असेल काय असेल तर प्रयत्न करत जा की लवकर ते घोटाळा काढून घ्यायचं. काहीतरी असं जर झालं तर अवघड आहे दादा. एवढे वाहनं उभं करायचे, एक गाडी बोलवायची, पुन्हा आणखी ते माल काढायला यायला जवळजवळ त्यांना क्रेनचा आणि तो 50,000 खर्च आला असेल, तरी पण क्रेननं गाडी निघली नाही. पुन्हा जीसीबीला बोलून जीसीबी बोलून ती गाडी दुसऱ्या गाडीमध्ये टाकायची चालू आहे. मला एकच सांगायचं आहे की दादांनो, आपली गाडी चालवतोय, आपलं काही नुकसान आहे का नाही, गाडीचं काही घोटाळा आहे का नाही, हे सगळं बघून गाडी चालवा. असं जर झालं तर फाशी घ्यायचं सोडून दुसरा पर्याय नाही सध्या गाडी मालकाकडे. कारण मी मालकच आहे आणि ते चालवणार पण स्वतः मालकच आहे, ते पण माझा दोस्त आहे. पण मला एकच सांगायचं आहे की आपल्या हिशोबानं करा. गाडीचा घोटाळा असेल तर लवकर बघा. अचानक झालं आहे त्याचं पाईपाचं, तुम्हाला अगोदर वाजत होतं, वाजल्यामुळं बघतो म्हणलं ते पाईपही फुटणार, गाडी मध्ये गेली. तर असं होऊ नये कुणाचं, म्हणून मी सांगतोय की कुठली बी गोष्ट करता वेळी आपल्या हिशोबाने घ्या आणि काही नुकसान होऊ नये. नंबर दाखव. असं जर झालं तर मला सांगा काय करायचं. तर गाडीचं काय कमी नुकसान आहे का? नाही. त्या हिशोबानं सगळ्यांनी आपल्या गाडीकडं, आपल्या जीवाकडं लक्ष देऊन गाड्या चालवा दादांना. काही चुकीची घटना घडू नये. नशीब चांगलं बघा, तिकडे साईडला खड्डा किती दाखवा आता. ती गाडी मधल्या पट्ट्यात आली म्हणून चांगलं झालंय. तर गाडी चालवता वेळी दादांना हात जोडून मी विनंती, मी सारखं सांगतोय की गाडी चालवता वेळी गाड्या नीट चालवा, काही दुसऱ्या कोणी जाऊ नका. बरोबर आहे का नाही? आणि ते नशीब चांगलं आहे, त्या माझ्या दोस्ताचं दाखवा वरीच आहे ते, पण गाडी आपली मध्ये आली ती चांगलं झालंय, काहीच नुकसान जास्त नाही. एक टायर फक्त फुटलाय आणि एक पाईप फुटलेला आहे. बरोबर आहे ना? दुसरं खाली तर काही नुकसान नाही. नशीब चांगलं आहे तुमचं दादा. खड्डा बघ किती खाली तिकडे. होय मामा, खड्डा किती देऊ? नशीब चांगल्या मधल्या पट्ट्यात आली, काहीच अडचण नाही. आता काय रिकामी झाली आहे गाडी, निघाली गाडी